कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघाजनी प्रकाश, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बडी वीर गाडे, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. विठ्ठल प्रविष्ट मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलिकाय दातु निन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करो प्रथमा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नृत्ती उदारा सोपान दिवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो.
शरण हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज द्यावा व्यासुभटा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो भंग आहे जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथेमध्ये जे काही प्रकरणं आली त्यापैकी काला नावाच्या प्रकरणातील हा अभंग विठ्ठल आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आपल्याला सांगतात की आम्ही जीवनामध्ये काय साधना केली आणि त्या साधनेचा अनुभव आम्हाला काय आला याचं प्रतिपादन या अभंगामध्ये करतात थोडा अल्पसा परिहार देणे आहेच तर सर्वांना माहीत आहे आणि या ठिकाणी कीर्तन करण्याची माझी काही अधिकार सुद्धा नाही पण आमच्या सर्वांचा आग्रह होता आमच्या गुरुजींचा आग्रह होता त्यामुळे या ठिकाणी उभं राहण्याचं धाडस केलं पण आता एवढे मोठे लोक पाहिल्यानंतर आता काही खरं नाही विठ्ठल गेल्या 5-6 महिन्यापासून म्हणतो मी जवळजवळ 5-6 महिनेच नाही 2 वर्षाच्या अगोदरपासून एक कल्पना होती की आपण एक सप्ताह केला पाहिजे आपल्या इथं मोठा भव्य दिव्य अशा प्रकारचा सप्ताह महाराजांच्या नावावर झाला पाहिजे पण तेवढी काही आपल्याही पाशी बजेट नव्हतं आणि आपल्यापाशी बजेट देणारही कोणी नव्हतं त्यामुळे अडचण होती आणि या 5-6 मागच्या वर्षीचा महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव झाला आणि आमच्या गुरुजींना वाटलं त्यांना चुईमुंग्या सुटल्या की नाही आता आपल्याला सप्ताह करायचाच आणि मग ज्यांच्या कुणाच्या तारखा भेटतील ते तुम्ही घेऊन घ्या म्हटलं आमच्या सर्व मंडळी म्हणत होते की नाही एवढा मोठा शक्य सप्ताह आपल्या गावात तरी शक्य नाही कारण तुम्ही जी कल्पना मांडली ती कल्पना साकारात येणं शक्य नाही ती कल्पना ही कल्पनाच राहणार म्हणून तुम्ही भलत्या भानगडीत पडू नका अंगावर बंडी येईन म्हटलं आमचं सर्वांचं हेच म्हणणं होतं पण त्यांचं म्हणणं नाही करूनच पाहू आणि करता 6 महिन्याच्या पूर्वी अशा प्रकारचे वेध लागले आणि मग त्यानंतर तारखा ठरवणं चालू झाल्या महाराज मोठमोठ्या महाराज मंडळींच्या की ज्यांना फक्त आपण एक काही नावं अशी आहेत की त्यांची फक्त कल्पना करू शकतो या ठिकाणी जी आलेली जी महात्मा मंडळी आहे यांची फक्त आपण कल्पना करू शकतो किंवा त्यांना मोबाईलवर यूट्यूबद्वारे पाहू शकतो बाकी आपण आपल्या गावात येण्याचा विचारच करू शकत नाही की ते महात्मे मंडळी आपल्या गावात येतील पण भगवंताची कृपा झाली आणि आम्हा सर्वांचं पुण्य फळाला आलं असं म्हणायला काही हरकत नाही गुरुवर्य महाराजांनी अर्थातच रामभाऊ महाराजांनी जीवनामध्ये जी साधना केली त्या ती साधना आज खऱ्या अर्थाने फलद्रूप झाली विठ्ठल ज्ञानोपर ज्या प्रकारे ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर म्हणतात की माझ्या कितीतरी जन्माचं हे तप आहे आणि त्यात ती तपश्चर्या फलद्रूप झाली आणि ती ज्ञानेश्वरीच्या रूपाने या ठिकाणी साकार झाली त्याच प्रकारे महाराजांनी जे काही जीवनामध्ये तपश्चर्या केली ती तपश्चर्या आज साकार झाली आणि त्या माध्यमातूनच एवढा मोठा भव्य दिव्य सप्ताह आपण करू शकलो आणि
आणि त्या माध्यमातून मग सर्व तारखा ठरल्या, सर्व झालं. आता आलेली मंडळी आपल्याला माहीतच आहे महाराज. येणारी आलेली जी मंडळी होती ही एक एक हिमालयाच्या उंचीचे महात्मे या ठिकाणी आले. आपल्याला फक्त काय, आपल्याला खरं ओळख नाही, आपल्याला कीर्तन समजत नाही असं म्हणायला काही हरकत नाही. वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी शोकांतिका आहे की त्यांना मनोरंजन पाहिजे, कीर्तन नको. विठ्ठल आणि त्या माध्यमातूनच काही मंडळी, आपल्याला कोणाचा नामनिर्देश वगैरे करायचा नाही, पण आपल्याकडे जी आलेली जी मंडळी होती महाराज, एक एक महात्मा हिमालयाच्या उंचीचा होता. आणि काय आपलं भाग्य की त्या सर्व संतांचं दर्शन आपण या व्यासपीठावर घेऊ शकलो, हे आपलं परम भाग्य आहे. विठ्ठल आणि त्याही मध्ये महत्त्वाचे जे गुरुवर्य महाराज या ठिकाणी आले. महाराजांची तारीख झाल्यानंतर आम्हाला सर्वजण म्हणत होते की महाराज येत नाही, तुम्ही दुसऱ्याची व्यवस्था करून घ्या. प्रत्येक जणाला, की मोठा महाराज असो छोटे महाराज असो, कोणी आम्हाला हेच म्हणायचं की नाही नाही महाराज येतच नाही, तो महाराज एवढ्या खेड्यात येत असतात का? अहो महाराजांनी मोठे मोठे कार्यक्रम ते रद्द केले. वेळेवर सांगितलं की मी येत नाही आणि तुमच्याकडे कसे काय येणार, शक्यच नाही, येतच नाहीत ते. 100% म्हणजे ते लावून बोलत होते, येतच नाहीत. पण आमचा ठाम निश्चय होता, आम्ही केलेली काहीतरी साधना असेल, महाराजांची काही कृपा असेल. महाराज ज्या दिवसपासून महाराजांची तारीख बसली त्या दिवसपासून आम्ही एक विष्णू सहस्रनाम जास्त वाचलं की महाराज आमच्या गावात यावे बस. आणि भगवंताच्या नामाने काय काय अशक्य होणार. मी माझ्या सर्व आमच्या गुरुबंधूंना सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा एक विष्णू सहस्रनाम जास्त वाचा. कशा करता? महाराज गावामध्ये येण्याकरता. काय प्रमाण होतं मला काही समजलं नाही. काय नव्हे केले. हा काय नव्हे, काय करू शकत नाही महाराज. भगवंताच्या नामापुढे काहीही होऊ शकतं. आणि त्याचाच प्रभाव, त्या नामचिंतनाचा काहीतरी प्रभाव असेल, महाराजांच्या कृपेचा काहीतरी वर्षाव असेल. म्हणून गुरुवर्य चंद्रशेखरजी महाराज आपल्या गावामध्ये, आपल्या छोट्याशा गावामध्ये आपल्या सर्वांना कृतकृत्य करण्याकरता या ठिकाणी आले आणि दर्शनही दिलं, प्रवचनही दिलं. या प्रकारे सर्व ही महाराजांची कृपा आहे. सर्व या त्या माध्यमातून आलेला हा योग आहे. आणि मग राहिला होता काल्याचा प्रश्न, काला कोणाचा घ्यायचा. आता मी सांगितले महाराजां मोठमोठ्या माझा काला सुद्धा कोण्यातरी महात्म्यांचा घ्यावा. पण आमचे गुरुजी म्हणाल तुम्ही शांत बसा, तुम्हाला माहित नाही, तुम्हाला समजत नाही. म्हटलं नाहीच समजत आम्हाला. आणि मग त्यांनी ते सर्व झालं, सर्व बसल्यानंतर म्हणे काला तुमचा टाकायचा. मी स्पष्ट नकार दिला की नाही एवढ्या मोठ्या समाजामध्ये मला काला करणं अशक्य आहे, मी करूच शकत नाही. आणि आपली लायकी तरी काय हो महाराज, ज्याला काहीच येत नाही त्यानं सप्त्याची नियोजन करावं, नाही का? ही परिस्थिती आहे. पण आणि तीच परिस्थिती आहे, काय येते आपल्याला काय. त्यामध्ये पण सर्वांचा आग्रह होता आणि त्या आग्रहाने या ठिकाणी मी उभं राहण्याचं धाडस केलं. यात जे काही चुकी होणार ते त्यामध्ये माझाच दोष समजा. आणि जे काही चांगलं वाटलं ते गुरुवर्यांचा आशीर्वाद, आई वडिलांची कृपा, सर्व साधू संतांचे, रामभाऊ महाराजांचं पुण्य, अशा प्रकारे या ठिकाणी मी तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करतो. बाकीचं जे आहे ते नंतर शेवटी सांगू. आता इथपर्यंत आलो. आणि सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग. आणि या अभंगामध्ये तुकोबाराय त्यांनी जीवनामध्ये जी काही साधना केली त्या साधना कोण्या प्रकारे फलद्रूप झाली त्याचं वर्णन या अभंगामध्ये करतात. आणि संप्रदायाचा नियम आहे, सप्ताह 1 दिवसाचा असो का वर्षाचा असो, त्याची सांगता कशाने केली जाते? काल्याने केली जाते. आणि काला म्हणजे काय?
आजच्या दिवशी काला म्हणजे भगवान स्वतःच्या हाताने आपल्याला जो प्रसाद देतात त्याला म्हणतात काला. प्रसाद देतो भानुदास गीती गातो. भानुदास गीती गातो. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरी. भगवान परमात्मा स्वतःच्या हाताने आजच्या दिवशी आपल्याला प्रसाद देतो. आणि प्रसाद प्रसाद म्हणजे तरी काय हो, प्रसाद देतो प्रसन्नता. प्रसाद कशाला म्हणतात महाराज? खऱ्या अर्थाने प्रसाद म्हणजे काय? प्रसन्नता. आणि त्या प्रसादाच्या माध्यमातून काय होते? भगवद्गीता आपल्याला सांगते प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते प्रसन्नचेतो सोऽशूर बुद्धिर्पर्यवतिष्ठते. महाराज प्रसादाच्या माध्यमातून काय होते? प्रसादाच्या माध्यमातून सर्व दुःखानां, सर्व दुःखाची निवृत्ती. सर्व दुःखाची निवृत्ती म्हणजेच काय? आत्यंतिक जे दुःख आहे त्याला संसाराचं जे दुःख आहे त्या दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याचं नाव आहे प्रसाद. विठ्ठल चित्ताची प्रसन्नता म्हणजे प्रसाद. आणि प्रसन्नता या प्रसादाने सर्वांना काल्यामुळे सर्व प्रसन्न होतात. कोण कोण? रजोगुणी प्रसन्न होतात, तमोगुणी प्रसन्न होतात, सात्विक लोक प्रसन्न होतात. सर्वांना प्रसन्नता देणारा हा प्रसाद आहे. महाराज सात्विक लोक प्रसन्न होतात भगवंताच्या सोबत जेवण्याचा म्हणजे प्रसाद. आपण भगवंताच्या सोबत या ठिकाणी काहीतरी प्रसाद घेणार आहोत, त्यामुळे त्यांच्या चित्ताची प्रसन्नता असते. त्यानंतर रजोगुणी लोकांना प्रसन्नता असते की काही का विना भगवंताचे गुणानुवर्णन ऐकायला मिळतात. रजोगुणी लोकांची प्रसन्नता. आणि काही तमोगुणी लोकांना सुद्धा प्रसन्न वाटते. गेल्या 4 महिन्यापासून सप्ताह 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 झाला बा, एक दिवस सप्ताह पडला पार, आता कल्ला बंद. ह्या तमोगुणी लोकांची सुद्धा ही काय आहे? प्रसन्नताच आहे. अशा प्रकारे सर्वांना प्रसन्न करणारा प्रसाद भगवान परमात्मा आपल्या हाताने देतात. तो दिवस म्हणजे काला. विठ्ठल आणि त्या काल्याचे काही प्रकार आहेत. वेगवेगळे प्रकारचे काला सांगितला. आता काला म्हणजे काय? काला म्हणजे 2 पदार्थांचं एकत्रीकरण, याचं नाव आहे काला. मग त्या काल्यामध्ये काही काला काय असते? हरिनामाचा खिचडी काला आहे. त्यानंतर आणखी एक काला आहे. काला म्हणजे अभेद. तुझं मज नाही भेद सहज केला से विनोद. किंवा तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. काला कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. हो तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. तुका म्हणे काला कुठे अभेद देखील. त्या ठिकाणी अभेदच नाही, जीव आणि शिवाचं ऐक्य, त्याला सुद्धा कालाच म्हणतात. अशा प्रकारे काल्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये भगवंताच्या नामाचा सुद्धा काला एक सांगितलेला आहे.
भगवंताच्या नामाचा सुद्धा काला या ठिकाणी सांगितलेला आहे की हरिनामाचा खिचडी काला. भगवंताच्या नामाचा जो काला आहे महाराज, जीवनामध्ये काही भगवंताच्या नामाच्या शिवाय दुसरं काहीही श्रेष्ठ नाही. भगवंताच्या नामाला काही ठिकाणी रत्न अशा प्रकारे सुद्धा म्हटलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. आणि भगवंताच्या प्राप्तीची जी काही साधनं सांगितली त्यापैकी भगवंताचं नामचिंतनाच्या माध्यमातून सुद्धा भगवंताची प्राप्ती करता येते. अशा प्रकारची जी काही साधना, ती साधना म्हणजे भगवंताचं नामचिंतन. सुखे येतो घरा नारायण. नामचिंतनाच्या द्वारे भगवान परमात्मा आपल्या घरी येऊ शकतो. अशा प्रकारचं साधन. आणि तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनामध्ये आम्ही तीच साधना केली. कोणती? भगवंताच्या नामचिंतनाची आम्ही साधना केली. ही अभंगाच्या पहिल्या चरणात. कांती धरिला कृष्ण मनी, कांती धरिला कृष्ण मनी, कांटी धरिला अवघाजनी प्रकाश काला वाटुए मेघा, काला वाटुए मेघा. तुकोबाराय सांगतात आम्ही जीवनामध्ये काय साधना केली तर कंठी धरिला कृष्णमणी. भगवंताचं नाम आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केलं. भगवंताचं नाम काय? कंठी धरिला कृष्ण मणी. मणी म्हटलेलं आहे त्यांनी. भगवंताच्या नामाला मणी म्हटलं आहे. मणी म्हणजे काय? रत्न. रत्न जो ज्या क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं त्याला त्या क्षेत्रातलं रत्न म्हणतात. जसं एखादा पखवाजाच्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त केलं तर त्याला काय म्हणतात? ताल रत्न म्हणतात, ताल मणी म्हणतात, नाही का? सार्थक महाराज आहेत, त्यानंतर आमचे वैभव महाराज. सप्त्याचं खरं वैभव म्हणजे वैभव महाराज आहेत, नाही का? त्यानंतर एखादं कोणी गायनामध्ये कोणी मुख्य असेल, गायनामध्ये ज्यांनी मोठं नाव लौकिक मिळालं असेल त्याला सुद्धा रत्नच म्हटलं जातं, नाही का? गान रत्न म्हणतात, स्वररत्न म्हणतात. अशा प्रकारे आमचे सतीश महाराज आहेत, रोहन महाराज आहेत, मंगेश महाराज आहेत, इकडे किशोर महाराज आहेत, गोपाल महाराज आहेत. सर्व मंडळी या ठिकाणी एक एकाहुनी बळी रे अशा प्रकारची मंडळी आहे. आणि या मंडळीमध्ये मी कीर्तन करतो हे माझं दुर्भाग्य. विठ्ठल मी तुमच्या तुम्हा सर्व मंडळीच्या समोर बोलावं एवढा काही मी मोठा नाही. आमचे सतीश महाराज एक सर्व भागवतकार महाराज कीर्तनकार मंडळी या ठिकाणी बसलेली आहे, पाठीमागे उभी आहे. महाराज सर्वच्या सर्व या ठिकाणचे कीर्तनकार आहेत. सर्व भागवतकार मंडळी या ठिकाणी बसले. आमचे नेवारी महाराज समोर बसलेले आहेत, गजानन महाराज समोर बसलेले आहेत, सर्व तिकडे आकोटकर महाराज आहेत समोर बसलेले. आता यांच्यासमोर मी कीर्तन करावं एवढं काही मी मोठा नाही. पण तरीही सुद्धा ना तरी बालक बोबडा बोली अशा प्रकारे बोलण्याचा मी तुमच्यासमोर प्रयत्न करतो. महाराज सर्व एक एक रत्न या ठिकाणी आहेत. जो ज्या क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं ते सर्व त्या क्षेत्रामधले रत्न आहेत. तसं भगवंताचं नाव सुद्धा एवढे काही सर्व नाम आहेत. त्या नामांमधलं कृष्ण नाम जे ते कृष्ण नाम म्हणजे रत्न आहे आणि ते आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केलं असं महाराज या ठिकाणी सांगतात. आता मणी रत्न अनेक प्रकारचे रत्न आहेत. त्यामध्ये चिंतामणी नावाचं रत्न आहे, नाही का? चिंतामणीच म्हणतात ना त्याला. तो काय करते? चिंतामणी दे चिंतिल्या
अर्था चिंतामणी जे काही आपण चिंतन केलं ते चिंतन चिंतलेली वस्तू आपल्या समोर आणून देणारा जो कोणी रत्न असेल त्याला चिंतामणी अशा प्रकारे म्हणतात. त्यानंतर आणखी काही पारस मणी आहे, काही चंद्रकांत मणी आहे, काही सूर्यकांत मणी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये त्याचे आलेले आहेत. अहो चंद्रकांत द्रवता कीर होय अशा प्रकारे. त्यानंतर त्यानंतर भागवतामध्ये एक मणी आला, त्याचं नाव आहे समंतक मणी. भागवताच्या दशमस्कंधामध्ये त्याचं चिंतन की तो 18 भार रोज 8 भार सोनं प्राप्त करून देत होता. त्यानंतर पुन्हा एक रत्न आहे तो मणी म्हणजे भगवंताच्या वक्षस्थलावर तो विराजित आहे. कंठी कौस्तुभ मणी विराजित भगवंताच्या कंठामध्ये सुद्धा एक मणी. असे अनेक प्रकारचे मणी आहेत. पण भगवंताचं नाम सुद्धा एक प्रकारचं काय आहे मणी आहे. मग मण्याचे का भगवंताच्या नामाला मणी म्हटलेलं आहे, रत्न म्हटलेलं आहे. रत्नाच्या ठिकाणी काय असते प्रकाश असते, प्रकाश. तसं भगवंताच्या नामाच्या ठिकाणी सुद्धा काय आहे प्रकाश. अवघाजनी प्रकाश. त्या रत्न कोणतंही असो त्याला प्रकाशमानता असते, त्याच्या ठिकाणी तो प्रकाश असतो. तशा प्रकारे भगवंताच्या नामाच्या ठिकाणी सुद्धा प्रकाश आहे. आता प्रकाशाचे काही प्रकार आहेत. काही जळ प्रकाश असते, काही त्यानंतर काही स्वयंप्रकाश असतात. जळ प्रकाशामध्ये चंद्र सूर्य आदी जे काही गोष्टी आहेत ना तद्भास येते सूर्य न शंको न पावका यद्गत्वा निवर्तनते. काही सत अविकारी प्रकाश आहे, काही सत विकारी प्रकाश आहे. आता मी याचा काही विस्तार करणार नाही कारण मला येतच नाही. या प्रकारे त्यानंतर एक प्रकाश आहे तो स्वयंप्रकाश आहे आणि स्वयंप्रकाशित फक्त आणि फक्त परमात्मा आहे. तुका ज्ञानदेव म्हणे ज्योतिजी निज ज्योती देव म्हणे ज्योती ज्ञानदेव म्हणे ज्योतिजी निज ज्योती ज्ञानदेव म्हणे ज्योती देव भे मूर्ती विटेवरी देव भे मूर्ती विटेवरी देव भे मूर्ती विटेवरी. भगवान परमात्मा काय ज्योतीची निज ज्योती आहे. भगवान परमात्मा स्वयंप्रकाशित आहे. त्या देव शब्दाचा अर्थ सांगत असताना सांगतात देव कशाला म्हणतात. तो द्युक नावाच्या धातूपासून तयार होतो म्हणे. दिव नावाच्या धातूपासून तो तयार होतो आणि त्या दिव नावाच्या धातूचा जो अर्थ होतो तो प्रकाशमान अशा प्रकारचा अर्थ होतो. मग प्रकाशमान म्हणजे कसं देव हा प्रकाशमान आहे पण तो इतरांच्या प्रकाशाने प्रकाशित झालेला नाही. इतर चंद्राला जो प्रकाश आहे तो भगवंताचा प्रकाश आहे त्यामुळे प्रकाशमान झाला. सूर्याच्या ठिकाणी जी प्रकाशमानता आहे ती भगवंताच्या कृपेने झालेली आहे सर्वांच्या ठिकाणी. पण भगवान परमात्म्याच्या ठिकाणी कोणाचाही प्रकाश नाही, तो स्वयंप्रकाशित आहे म्हणून त्याला देव म्हटलं जात आहे. ज्योतीची निज ज्योती अशा प्रकारे देवाचं चिंतन केलेलं आहे. मग तो भगवान परमात्मा स्वयंप्रकाशित आहे. स्वयंप्रकाश त्याला दुसऱ्याच्या प्रकाशाची काही गरज नाही. तशाच प्रकारे भगवंताचं नाव सुद्धा स्वयंप्रकाशित आहे. ते कसं तर नाम आणि नामीमध्ये काय असते अभेद असते. भगवंताचं नाम तसं भगवंत तसं त्याचं नाव. नामाला काय म्हटलंय नाम परब्रह्म. वेदार्थे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा सांगतात भगवंताचं जसं स्वरूप आहे प्रकाशमानता तशी प्रकाशमानता भगवंताच्या नामाच्या ठिकाणी आहे. म्हणून त्या नामाला रत्न म्हटलं. विठ्ठल आणि अशा प्रकारचं जे भगवंत नामाचं रत्न आहे भगवंत नाम जे आहे त्या भगवंत नामाची साधना आम्ही आमच्या जीवनामध्ये केली. मग ती साधना कोणती केली तर आम्ही ते भगवंताचं नाव आमच्या कंठामध्ये धारण केलेलं आहे. आमच्या मुखामध्ये आम्ही सातत्याने त्या भगवंताच्या नामचिंतनाचा रात्रंदिवस भगवंताच्या नामाचा उच्चार करतो. महाराज तुकाराम महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये दुसरं काहीच काम नाही. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे रात्र न कडे दिवस न कडे अंगी खेडे दैवत हे. अशा प्रकारे आम्ही रात्रंदिवस त्या भगवंताची नाम साधना करतो. त्या भगवंताचं नाम आम्ही कंठामध्ये धारण करतो. मग आम्ही केलेल्या त्या साधनेचा परिणाम काय झाला अवघाजनी प्रकाश. जसं त्याचं नाम प्रकाशमय आहे
प्रकाश देणारं आहे. तसंच त्या साधनेमुळे आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला प्रकाशमानता प्राप्त झाली. आम्ही सुद्धा त्या भगवंताच्या सारखे झालो. कारण त्या देवाचं चिंतन करण्याचा परिणाम काय आहे? चिंतने चिंतने तद्रुपता. ज्या प्रकारे ज्याचं आपण चिंतन करू, तुका म्हणे अडी नव्हे भिंगुरुटी वेगडी. महाराज ती अडी त्या भिंगुरुटीचं ध्यान करता करता त्या प्रकारे ती भिंगुरुटी स्वरूप होऊन जाते. त्या प्रकारे आपणही भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर आपणही भगवत स्वरूपता प्राप्त करू शकतो. म्हणून महाराज म्हणतात की आम्ही केलेल्या साधनेचा परिणाम अवघाजनी प्रकाश. अवघ्या जगामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही प्रकाशमान झालो. कशामुळे? भगवंताच्या नाम साधनेमुळे. बाकी म्हणून दुसरं तिसरं काही करण्याची गरज नाही. भगवंताचं फक्त आणि फक्त नामचिंतन करा. आणि मग तो आम्हाला जो त्या भगवंताच्या प्राप्तीचा जो अनुभव आला, तो अनुभव आम्ही आमच्या पुरता फक्त संकुचित न ठेवता त्याला व्यापकता प्राप्त करून दिली. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. काला वाटू कमी का वाटू कमी प्राप्तीचा अनुभव या ठिकाणी प्राप्त झालाय. तो अनुभव म्हणजे आम्ही नुसतं आमच्या पुरतं संकुचित ठेवलेला नाही. त्या अनुभवाला काय केलं? काला वाटू एकमेका. आम्ही तो भगवत प्राप्तीचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा नुसता आम्ही अनुवाद करत सुटलो नाही, तर प्रत्येकाला तो देत सुटलो. तो अनुभव, ती अनुभूती आम्ही प्रत्येकाला देत सुटलो. सेवितो हारस वाटितो वाटितो हारस सेवितो हारस वाटितो यारे हो नकारानव यारे हो नकारानव यारे हो नकारानव. गुरुवर्य केशवनाथजी महाराज यांचं या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता आगमन झालेलं आहे. महाराज स्थानापन्न व्हा. त्यानंतर आम्हाला जो अनुभव प्राप्त झालाय तो अनुभव आम्ही वाटत सुटलो. काला वाटू एकमेका. सर्वांना तो देत आहोत, पण तो देत असताना कुणाला देतो? कुणालाही देत नाही. तर जो खरा वैष्णव आहे त्या वैष्णवांनाच आम्ही या प्रकारचा अनुभव वाटत सुटतो. वैष्णवनिका
संभ्रम. महाराज कालाच वय तो काला खऱ्या अर्थाने कोणाला प्राप्त होते तर वैष्णवाला प्राप्त होते. मग वैष्णव कुणाला म्हणतात, खरा वैष्णव कोण आहे तर तुकोबाराय सांगतात, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. महाराज माणसं बाकीचं सर्वच होतात पण वैष्णव होत नाही. महाराज लोक माणसं नवरे होतात नाही का, माणसं आणखी काही काही होतात पण वैष्णव होण्याकरता त्यांना लाज वाटते. प्रत्येकाचं स्वप्न असते आपण इंजिनियर व्हावं, आपण मास्तर व्हावं, आपण अजून काहीतरी त्यापेक्षा वरचं व्हावं, कलेक्टर व्हावं, पण वैष्णव व्हावं असं कोणाला वाटत नाही. पण खऱ्या अर्थाने जीवनाचं कल्याण करण्याकरता आपल्याला वैष्णव झाल्याशिवाय मानवी जीवनाचं कल्याण नाही. विठ्ठल वैष्णव कोणाला म्हणतात, ज्यानं सर्वच्या भगवंताला सर्व समर्पित केलं, बाकी कोणत्याही ठिकाणी त्यांना माया नाही. आणि इकडनं लगे माईक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा. खऱ्या अर्थाने या माईक पदार्थाच्या ठिकाणी ज्यांची काही इच्छा नाही, जे फक्त भगवत स्वरूप झालेले आहेत, भगवदाकार झालेले आहेत आणि त्यांना भगवंताशिवाय दुसरं काहीच नको, अशा प्रकारची जी वृत्ती आहे ती आहे निका वैष्णव. वैष्णवामध्ये दोन प्रकार, एक वैष्णव आणि एक निका वैष्णव. वैष्णव म्हणजे नुसतं ज्याला कीर्तन प्रवचनामध्ये जाऊन बसावं वाटते, टिक्के लावावं वाटतात, वारी करावं वाटते, फक्त एवढं. पण याही पेक्षा ज्याचं संपूर्ण या गोष्टी ह्या तर करावंच वाटतात, पण त्याही पेक्षा भगवंताच्या ठिकाणी या सर्वांना तुच्छ मानून फक्त त्यांच्याकरता एकच विषय, तो म्हणजे भगवान परमात्मा. ते खरे निका वैष्णव विषय तो त्यांचा नावडे जनधन माता. अशा प्रकारचे खऱ्या अर्थाने वैष्णव आहेत. महाराज वैष्णवाचे दोन चिन्ह आहेत, एक अंतर वैष्णव आणि एक बाह्य वैष्णव. आता बाह्य वैष्णव कशावरून ओळखायचा तर ज्याच्या पांढरे कपडे घातलेले आहेत नाही का, मस्त सुंदर अशा प्रकारचं पांढरं धोतर, असा निंबू चिरेल अशा प्रकारची टोपी, त्यावर प्रेस नाही शर्ट, त्यानंतर काय खिशामध्ये एक ती रोजनिशी, त्यामध्ये सर्वच्या सर्व तारखा बुक झालेल्या, कपाळाला मोठ्याच्या मोठं गंध, अशा प्रकारे काय हे काय हे बाह्य वैष्णवांचा प्रकार आहे. काय मग बाह्य वैष्णवाला किंमत नाही का, आहेच. कारण की वैष्णव ओळखण्याकरता पहिल्यांदा बाह्य वैष्णवच व्हावं लागेल. निका वैष्णव होण्याकरता त्याचा प्रवास आहे. तो एकदम तर निका वैष्णव होणार नाही ना, पहिल्यांदा त्याला माणूस व्हावं लागेल. माणूस झाल्यानंतर मग वारकरी व्हावं लागेल, वारकरी पंढरीची वारी करावी लागेल. मग एक 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 अशा प्रकारे पायरी चढता मग तो कुठंतरी निका वैष्णव होईल. म्हणून बाह्य वेशाला सुद्धा खूप अशा प्रकारचं महत्त्व सांगितलेलं आहे. मग बाह्य वेश वारकऱ्याचा काय आहे, वैष्णवाचा बाह्य वेश काय आहे. महाराज बाह्य वेशामध्ये त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असलीच पाहिजे. वैष्णव व्हायचं आहे ना, पहिल्यांदा आता आपल्याला काही सांगण्याची गरज नाही, कारण की सर्वच्या सर्व महाराजांनी वारकरी केलेले आहेत, सर्वच्या सर्व माळकरी केलेले आहेत. पण तरीही इतकंही समजून जर घालावं वाटत नसेल तर आता तरी या सप्त्याच्या मिसानं घालून घ्या. महाराजांनी आपल्याकरता उपलब्ध करून घेतलेले आहे, आळंदीहून या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत, म्हणून आता तरी घाला. त्यानंतर काय असलं पाहिजे बाह्य वैष्णवाच्या ठिकाणी, गोपी आम्हा लेणे वैष्णवा, या ठिकाणी गोपीचंदनाची मुद्रा, गळ्या गोपीचंदन लावलं गेलं पाहिजे. गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा, गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा, गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा, गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा. हार मिरविती गळा रे, हार मिरविती गळा रे, ताळ मृदंग गाई पुष्प वर्षाव, ताळ मृदंग गाई पुष्प वर्षाव. अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे,
चंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा रे. महाराज माळा घाला म्हटल्यानंतर लोकांना माळ घालावं वाटते, पण एवढी बारीक की दुर्बीन पाहा लागते. महाराज माळ घालण्याची कशाला लाज आहे? माळ अशी घातली पाहिजे की समोरच्या माणसाला दुरून दिसली पाहिजे. एवढी मोठी अशा प्रकारची माळ असली पाहिजे. एक तर मग काही लोक म्हणतात आम्ही घालतो ना बा, बारीक का होईना, काय तुम्ही आता मोठ्या घालायला लावता. पण तरी ही माळ अशी काय त्या माळीचा परिणाम काय? माळीला पाहिल्यानंतर यम सुद्धा पळून जातो. याकरता आपण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. तुळशीचा त्यानंतर गोपीचंदनाचे चंदन लावलं पाहिजे. 12 ठिकाणी वैष्णवांनी गंध लावलं पाहिजे. अशा प्रकारे सर्वच्या सर्व बाह्य लक्षण आहेत आणि बाह्य लक्षण बाह्य वेशावरूनच आणि त्यामध्ये त्याचा परिणाम असं होतो, आंतरिक परिणाम त्याच्या ठिकाणी होतो आणि मग तो निका वैष्णव होतो. आणि मग तो निका वैष्णव या ठिकाणी भगवत अनुभवाला अर्थातच त्या भगवंताच्या काल्याला पात्र होतो. विठ्ठल 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 काला वाटू एकमेक तो आनंद, तो आलेला अनुभव आम्ही एकमेकाला तो वाटत आहोत. काला वाटू एकमेका. मग त्यामध्ये सुद्धा कुणाला निका वैष्णव जो आहे त्या निका वैष्णवाच्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने काला वाटू. आणि मग तो काला खाल्ल्यानंतर आमच्या ठिकाणी काय परिणाम झाला की आम्ही त्या ब्रह्मदेवाला सुद्धा वाकुल्या दाखवायला लागलो. अभंगाचं तिसरं हो वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका ओ वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम उत्तम लोका दाखवू उत्तम कालावाटो एकमेका कालावाटो एकमेका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू ओ वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू त्या परिणाम काय झाला आमच्या जीवनामध्ये त्याचं वर्णन करता आम्ही मोठ्यांना सुद्धा वाकुल्या दाखवण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. बरंच वाकुल्या कधी दाखवत असतो माणूस?
लहान वाकुले हे माणसं दाखवत नसतात आणि जे वाकुल्या दाखवतात त्याला माणसं मग म्हणत नाहीत, मग त्याला काय म्हणतात, वरचा मजला खाली आहे. मग वाकुल्या कोण लेकरं दाखवत असतात. कधी दाखवतात वाकुल्या लेकरं? समजा एखादा लहान मुलगा बाजारात गेला आणि बाजारात गेल्यानंतर त्यानं तिथून चिवळा आणला. चिवळा आणल्यानंतर तो चिवळा असा खात बसला आणि दुसरा त्याच्यासमोर उभा आहे, त्याच्या हाती काहीच नाही, चिवळा वगैरे काहीच नाही. त्यावेळेला तो म्हणत असतो, बघ माझ्याकडे काय आहे, चिवळा आहे, तुझ्याकडे काहीच नाही. मग तो माझ्याकडे काही नाही म्हटलं का अशा प्रकारे तो वाकुल्या दाखवतो. बघ तुझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे बघ चिवळा आहे, तुझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे चिवळा आहे, बघ तुला भेटत नाही. अशा प्रकारे त्याला काय, मग तो असे हावभाव सुद्धा त्या प्रकारे करतो. त्या प्रकारे महाराज म्हणतात की आमच्याकडे जे आम्हाला प्राप्त झालं ते ब्रह्मदेवाकडे सुद्धा नाही, ते कोणाच कडे नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुचित जनी झडो देशी. म्हणून त्या ठिकाणी ते नाही, त्या ठिकाणी अनुभूती नाही, त्यांना भगवत प्राप्ती नाही. त्यामुळे त्यांना वाकुल्या दाखवण्याचं सामर्थ्य तुकोबाराय म्हणतात आमच्यामध्ये प्राप्त झालंय. वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, आम्ही त्यांना वाकुल्या दाखवू आणि त्याला पळवून लावू, अशा प्रकारचं सामर्थ्य आम्हाला त्या भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून प्राप्त झालं. अशा प्रकारचे या भूमंडळामध्ये आम्ही श्रेष्ठ अशा प्रकारचे वीर आहोत, गाढे आहोत, अशा प्रकारचं वर्णन महाराज अभंगाच्या शेवटच्या
संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका अशा प्रकारची ती भगवत नामचिंतनाच्या माध्यमातून जी आम्हाला या ठिकाणी अनुभूती प्राप्ती झाली, त्यातून जो काही अनुभव आला, त्या अनुभवाच्या माध्यमातून तो आम्ही आमच्या जीवनामध्ये संपादन केल्यानंतर या भूमीवरचे खऱ्या अर्थाने आम्ही श्रेष्ठ अशा प्रकारचे वीर झालो. तुका म्हणे भूमंडळी, या भूमंडळामध्ये, भू म्हणजे पृथ्वी, संपूर्ण पृथ्वी मंडळामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आम्ही काय झालो, या ठिकाणी महाराज म्हणतात आम्ही वीर झालो, आम्ही बडी झालो. बडी कशाला म्हणतात? बडियाची अंकित, आम्ही झालो बडीवंत. महाराज आम्ही त्या भगवंताचे दास झाल्यामुळे तो बळीवंत आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा त्याच्यासारखे बळीवंत झालो. अशा प्रकारे बडी झालो. त्यानंतर वीर झालो. वीर कोणाला म्हणतात? कुण्या युद्ध करणाऱ्याला वीर म्हणत नाही, तो वीर आहेच, पण खऱ्या अर्थाने ज्याने आपल्या इंद्रियावर विजय प्राप्त केला त्याचं नाव वीर आहे. तुकोबाराय म्हणतात इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणे. महाराज आम्ही त्या इंद्रियावर सुद्धा वीरत्व प्राप्त केलं. अशा प्रकारे आम्ही वीर झालो. आणि गाडे म्हणजे तरबेज, अशात वीर विठ्ठलाचे
गाढे कडी काळ पाया पडे अशा प्रकारचं सामर्थ्य आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्राप्त झालेलं आहे. म्हणून तुका म्हणे भूमंडळी आम्ही पडी विरगाडे अशा प्रकारचं आपण थोडक्यामध्ये चिंतन केलंय. तर माझ्या डोक्यात काही चिंतन वगैरे आज काहीच नव्हतं. बऱ्याच दिवसाचं नुसतं सप्ताह 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 चालू आहे. त्याच्यामुळे पण सांगावं तरी काय, नेमकं प्रश्न हा पडला होता की आपण काय बोलावं या सर्वांसमोर. आता नुसतं तुमच्यासमोर बोलू शकलो मी, पण या मंडळीसमोर काय बोलू शकणार. आमचे अश्विन महाराज या ठिकाणी आहेत, त्यांच्यासमोर बोलण्याचं माझ्या ठिकाणी तरी तेवढं धाडस माझ्या ठिकाणी नाही. पण या सर्वांच्यामुळे बोलण्या आणि मला ते काही सांगताही आलं नाही, पण काही सांगण्याचा प्रयत्न, फक्त हा प्रयत्न केला आहे. सुंदर असे कोणत्याही प्रकारचं चिंतन मी मांडलं नाही. माझ्या डोक्यात जेवढं होतं तेवढंच या ठिकाणी ठेवलं, बाकी काही नाही. आणि जे काही आज झालं ते सर्व सद्गुरुदेवांचा आशीर्वाद समजतो. आणि परंपरेप्रमाणे एक वेळा आपण भजन करूया सर्वांनी हात वर सर्वांनी टाळी वाजवा. टाळी हातवर हातवर आलेल्या लोकांपेक्षा मी काय मोठं होतो का लेखाच. कशाला आहे हार वगैरे, ही कल्पना कोणाची होय. महाराज सतीश महाराज काय इतके मोठे हार घालण्याचे, कशाला हार वगैरे घाला. कुंडली कवरदा कृष्ण भगवान हार घालण्याकरता खऱ्या अर्थाने माणसाला लायकी लागत असते. तरीही तुम्ही मला एवढे मोठे मोठे हार घातले काय. गुरुवर्य वैकुंठाती रामभाऊ असो. या सप्ताहाचं नियोजन करत असताना ही सर्व मंडळी पाठीशी होती. आमचे गुरुजींची फार इच्छा होती अंतकरणामध्ये की मोठा सप्ताह झाला पाहिजे. त्यांची तळमळ आज खऱ्या अर्थाने फलद्रूप झाली असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांचं सर्वात मोठं योगदान या कार्यामध्ये आहे. किंबहुना हा सप्ताह उभा राहण्याच्या पाठीमागं जर कोण असतील ते फक्त आणि फक्त गुरुजी आहेत. बाकी
आम्ही तर याला स्पष्ट नकार होता की नाही नाही आपण नाही करू शकत हे, आपण नाहीच करू शकत. पण त्यांचा आग्रह होता, त्यांचं योगदान सुद्धा होतं आणि खूप मोठी भरघोस अशा प्रकारचं योगदान त्यांचं या सप्ताहाच्या पाठीमागं आहे. त्यांच्यामुळेच मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने उभा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण सप्ताह म्हटल्यानंतर तो काही एकट्याचा नसतं, एकट्याचा नव्हे खेळ, तो एकट्याचा वगैरे नाही आहे. सर्व आणि मग सर्वांनी त्यांनी कल्पना काढली. त्यामध्ये महादेवराव होते, कार्तिक बुवा होते, मी होतो, सतीश महाराज सोबत होते आणि ते नेहमी पहिल्यापासून सोबत तेच आहेत, पहिल्यापासून सोबत ते आहेत. आणि मग इतकं सर्व उभारणी झाली. उभारणी झाल्यानंतर मग प्रश्न पडला की आता वर्गणी कशी होईल. एवढी मोठी वर्गणी, जवळजवळ 17-18 लाखापर्यंत बजेट चाललेलं आहे. कसं काय होईल एवढं मोठं शक्य. त्यांनी गुरुजी एक एक कल्पना सांगत होते की आपण असं करू, आपण तसं करू, आपण असं करू, आपण तसं करू. मग कधी कधी असा अनुभव आला, ज्यांच्या दरवाज्यामध्ये गेलो त्यांनी मुक्त हस्तानेही उघडले आणि काहींनी बंद सुद्धा केले. ज्यांच्याकडून काही अपेक्षा होत्या त्या अपेक्षावाल्या लोकांनी मात्र पूर्णतः नाही नाही एवढं मोठं कुठं असं असते काय, तसं असते, आम्हीच आहो काय, इथपर्यंत सर्व ऐकून पण तरीही आम्ही जिद्द सोडली नाही. आणि सर्वांचे कसं होईल. मग मी त्यापासून सांगितलं की नाही, देव बरोबर करते. आपण सप्ताह आपल्या लौकिकासाठी करत नाही, आपलं मोठेपण त्या सप्त्यामध्ये काही नाही. तर बहुतेक सप्ताह म्हटल्यानंतर त्या आयोजकाचा मोठा फोटो असते नाही का. पण तसं आपल्याला काही, आपण आयोजकच नाही, हे करणारा देव आहे, करवून घेणारा देव आहे. त्याच्या पाठीमागे फक्त आणि फक्त ज्ञानोबा आहेत, भगवान परमात्मा आहेत, गुरुवर्य रामभाऊ महाराज आहे, बाकी काही नाही. त्यांच्या कृपेचं वैभव आज आपल्याला हे एवढं मोठं दिसत आहे. काहीच मी नव्हे कोणी, मला काय, माझं या ठिकाणी काहीच मोठेपण नाही. आता यांनी ही जी हार घातले यामधून असं सिद्ध होते की मी मोठा आहे. हार कोणाला घालतात, ज्यानं काहीतरी मोठं कार्य केलं त्याला हार घालतात. पण तुम्हाला असं वाटत असेल मी काहीतरी मोठं कार्य, मी काहीच केलं नाही, मी काहीच करू शकत नाही. आता मला ओळखणारे सर्वजण या ठिकाणी महाराज मंडळी आहेतच. मी कसं आहो हे त्यांना माहीत आहे. मी एवढं मोठं असं कोणाच प्रकार काहीच करू शकत नाही. महाराज जे काही आहे हे सर्वच्या सर्व महाराजांचं तया फळाची महाद्वीप पातली प्रभू, बस. बाकी दुसरं काहीच नाही. तुका म्हणे बाळ शृंगारिले बाळ कवतुके, बस. महाराजांच्या कृपेचं हे सर्वच्या सर्व आपल्याला वैभव दिसते. आणि मग त्या माध्यमात उभारणी झाली. उभारणी झाल्यानंतर मग मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये काही अन्नदाते ठरले त्यांनी. आणि महाराज आपल्या गावाचं एक सर्वात मोठेपण, सप्ताहाचे सर्वच्या सर्व जे काही दानदाते आहेत, अन्नदाते आहेत, हे अन्नदाते आपल्या गावातून आहेत. 1-2 अन्नदाते जर सोडले तरी, आणि अन्नदाते जमवत असताना काय 2-3 जणांचा ग्रुप असते तो अन्नदान करते. बहुतेक हेच असतं. मोठमोठ्या सप्ताहांमध्ये 2-2, 3-3 लोक एकत्र येतात आणि त्यानंतर मग ते अन्नदान करतात, किती मोठी रक्कम आली तरी. पण आपल्या गावामध्ये प्रत्येकाने एका व्यक्तीने एक अन्नदान केलं, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट. पहिल्या दिवसाची पंगत असो, दुसऱ्या दिवसाची पंगत असो, तिसऱ्या दिवसाची पंगत असो, दुसरी संपुष्टी त्याला लागलीच नाही. एकच व्यक्ती. आणि पंक्ता झाल्या. पंक्तांच्या माध्यमात मग आमचे निंभारीचे महाराज, कारण आम्ही वर्गणीला कोण्या ठिकाणी जाऊ हा एक प्रश्नच होता. कारण काही लोक वर्गणी करतात, त्यांचा काही समुदाय असते. आपल्याकडे समुदाय कोणीच नाही. वर्गणीला कोणाच्या दरवाज्यात जायचं बाहेरगावी हा प्रश्न पडला. मग महाराजांनी ज्या गावामध्ये काही भागवतं केली, कथा केल्या, त्या लोकांच्या पर्यंत आम्ही पोहोचलो की आम्ही असा महाराजांचा सप्ताह करत आहोत, तुमचं काहीतरी आम्हाला योगदान पाहिजे. आणि त्यांनी सुद्धा भरघोस अशा प्रकारचं मदत या कार्यकर्ता केलेली आहे. त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यामध्ये निंभारी गाव, त्यांनी महाराजांकरता पंगत दिली. आमचे अतुल महाराज आज आले नाहीत, पण त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान या ठिकाणी आहे. मामनकर आहेत. त्यानंतर सर्व ते गाव. त्यानंतर आमचे आकोटकर महाराजांकडे गेलो. महाराजांना सांगितलं की महाराज तुम्ही हे आम्हाला या प्रकारचं काहीतरी करून द्या. त्यांनी पावती बुक घेतलं आणि बऱ्याचपैकी त्यांची गावातले महाराजांचं ज्यांच्या घरी मुक्काम असायचं, काय नाव आहे त्यांचं, मनोहरराव काकडे,
त्या सर्व व्यक्तींचं या ठिकाणी योगदान लाभलं. तिथून त्यानंतर धने गावात आम्ही ज्ञानेश्वर भाऊकडे गेलो. ज्ञानेश्वर भाऊंना सुद्धा कडलं. ज्ञानेश्वर भाऊंनी सुद्धा त्यांच्या माध्यमातून बाकीचे काही जे सर्व लोक आहेत त्या गावातले त्या सर्वांनी सुद्धा मदत केलेली आहे या कार्याकरता. अशा सर्व 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 ज्या ज्या ठिकाणी आणि त्या व्यतिरिक्त काहींनी स्वतःवरून सुद्धा काही मदत केलेली आहे. अशा प्रकारे हे अन्नदानाचं सत्र झालं. त्यानंतर कीर्तन सेवा झाली. कीर्तन सेवेमध्ये सुद्धा गावातलेच लोक आहेत, नाही का. एक दोन लोक जर सोडले तर सर्वच्या सर्व गावातले लोक आहेत. आता कीर्तन करायची काही लोक म्हणतात मग कीर्तन करायला एवढा पैसा द्यायचा कशाला. अरे ते येतात एवढ्या दुरून, त्यांना अंगात बोलता नाही येणार नाही ना, जास्त भार आहे त्याला. आणि मग कीर्तन करायला बोलावण्याकरता जी काही रक्कम लागते, आता त्यांची गाडी आहे, त्यांचा प्रवास आहे, प्रवास खर्च, तर ह्या गोष्टी काही सोप्या थोडी राहिल्या. महाराज कोणी येते आणि 50-60 हजार रुपये घेऊन जाते. आपल्या एका ठिकाणी तर तसं एकही जण नव्हतं. सर्वच्या सर्व महाराज सेवावृत्तीचे संत सर्व आपल्याला प्राप्त झाले. मग त्यांचेही योगदान देणारे या ठिकाणी ठरले. काही गावातले, काही परगावातले, काही जावई लोक, नाही का, गावातल्या जावयांनी सुद्धा मदत केलेली आहे या कार्याकरता. राशे गावातून मदत आलेली आहे आपल्याला, मनोहर भाऊकडून आलेली आहे, आमचे प्रमोद भाऊ लांडे आहेत, या सर्वांकडून या कार्याकरता मदत प्राप्त झाली. त्यानंतर आमचे जावई गद्रे बाप्पू आहेत, त्यानंतर अडोखर बाप्पू आहेत, यांनी सुद्धा या कार्याकरता आपलं कार्य म्हणून या अन्नदानाच्या सेवा, कीर्तन सौजन्य सर्व सर्व या ठिकाणी ठरलं. मग उरला प्रश्न महाप्रसादाचा. मग महाप्रसाद कोणी म्हणे आपण गावात जी वर्गणी होईल त्यातून आपण महाप्रसाद करू. म्हटलं त्यातून जर महाप्रसाद केला तर टाळकरी महाराज लोकांना काय द्यावं. त्यांचं तर सौजन्य आपल्याकडे नाही ना, त्यांना कोण देईन. आणि ते काही फुकट इथं वाजवायला येते काय यावं. त्यांनी ते येतात संप्रदायाची सेवा म्हणून ते येतात, पण आपलंही काहीतरी कर्तव्य लागलं ना. मग त्यांच्याकरता काय, मग अन्नदाता शोधा, महाप्रसाद शोधा, महाप्रसाद शोधा. डोक्याला 15 दिवस आराम नाही. कोण देईल कोण देईल कोण देईल कोण देईल. महाराज त्या एवढ्यामध्ये आमचे डॉक्टर साहेब यांनी पहिल्यांदा पंगत घेतली होती. बरं, पहिल्यांदा पंगत घेतली आणि पंगत घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चालले म्हणजे महाराज महाप्रसाद आपल्याकडे. तो कितीही लोकांचा हो, मग 5000 लोक नाही 7000 लोक जरी आले तरी ती माझी संपूर्ण तयारी आहे. काही कोण्या गोष्टीची अडचण होणार नाही. त्यांनी तर सांगितलं हे करू ते करू ते करू. म्हटलं काहीच नका करू, वाळण्याचा त्रास होऊ नये. त्यांची शेव करा, बुंदी करा, सलाद करा, कांदा लिंबू वाळा, इथपासून त्यांची तयारी होती. पण मी म्हटलं एवढं करण्याची काही गरज नाही. मी तर म्हणत होतो की फोडणीचा भात आणि बुंदी वाढली तरी चालते, महाप्रसाद आहे तो. पण ते म्हणा नाही आपल्या गावाचं नाव मोठं झालं पाहिजे, आपल्या गावाचं कौतुक लोकांनी केलं पाहिजे. आणि त्या माध्यमात एकट्यांनी एवढ्या मोठ्या महाप्रसादाचा भार या ठिकाणी धारण केलाय महाराज. आणि खऱ्या अर्थाने सर्व तयारी या ठिकाणी झालेली आहे. आता तुम्ही म्हणसाल मग आता तोळा ना, भुका लागल्या बा. पण मी काही आज तोडणार नाही, कारण मला हे सर्व सांगा लागते ना. एवढं मोठं एवढं मोठं हे कसं इथपर्यंत आलं हे सांगणं भाग आहे. याकरता तर मी उभाच आहे, बाकी काय. म्हणून मी काय आज तुम्हाला सोडणार नाही. मंडप मोठं आहे आपला, एका पंक्तीत जरी जेवले बसले तरी सरतात. त्यानंतर काय, महाप्रसादाचा संपूर्ण भार त्यांनी उचलून घेतला. मग हे सर्वात मोठं योगदान, महाप्रसादाचं योगदान हे सर्वात मोठं योगदान झालं. मग हे सर्व ठरलं. मग मंडपापर्यंत आला. आता मंडप कोणी म्हणे हा मंडप टाका, कोणी म्हणे तो मंडप टाका, साधा चालेल काय. पण आमचे गुरुजी तर याच मंडपवर आग्रह होता, दुसऱ्याचा पाहिजेच नाही. याचा भाव पाय, त्याचा भाव पाय, त्याचं इथं जाय तिथं जाय तिथं. हे केलं आणि पाहिलं. आम्ही ठरवलं आता साधा मंडप टाकायचा नाही, साधा मंडप टाकायचाच नाही. साधा मंडप टाका आपल्याला ते साधं नाही, काहीतरी वेगळंच काहीतरी करून दाखवायचं अशा प्रकारे. आणि मग त्या माध्यमातून हा मंडप सुद्धा या ठिकाणी प्राप्त झाला. महाराज हा मंडप सुद्धा एक सेवावृत्तीच आहे. बरं, मंडपवाल्याचा जर विचार केला तर तो सुद्धा सेवावृत्तीचा आहे. महाराज हा मंडप आपण टाकूच शकत नाही, आपल्यात सामर्थ्यच नाही, पण महाराजांची कृपा आहे. आणि त्या मी पहिल्यांदा सांगितलं हे वैभव दिसते फक्त महाराजांची कृपा आहे, बाकी दुसरं काहीच नाही. मंडप सिद्ध झाला. मंडप सिद्ध झाल्यानंतर मग ही सर्व तयारी या ठिकाणी झाली. मग हे सर्व पंक्ती ठरल्या. मग राहिला नाश्त्याचा प्रश्न. नाश्ता कोण करल, कारण हे डोक्यातच नव्हतं नाश्त्याचं. कोण करल नाश्ता. 7 दिवस नाश्ता जर गावातल्या लोकांना मागतो त्यांच्या पावत्या कमी होतात.
ते म्हणतील नाही दिला ना आम्ही, आता नाश्ता झाला ना, आटपलो ना, काय काय मागता. मग आता काय करावं, आता काय करावं. मग महाराजाचा सप्ताह झाला आणि त्या सप्त्यात एक शक्कल लढवली, लाडकी बहीण. लाडकी बहीण योजना, काहीतरी करा, काहीतरी करा. मग लाडक्या बहिणीला वाटलं तुम्हाला 1500 रुपये भेटतात एका एका बहिणाचा नाही, पण त्यातही काही असतातच. 100 घ्या, 50 घ्या, 20 घ्या, तो काही विषय नाही. आणि मग त्यांनी पण ते एवढे भाग्याचे लागले त्या लाडक्या बहिणी. महाराज नाश्ता त्यांच्याकडे दिला, पहिल्यांदा पंगत त्यांच्याकडे दिली तर पंगत आली. नंतर नाश्ता त्यांच्याकडे गेला तर दुसरा माणूस लगे मी देतो पूर्ण नाश्ता 7 दिवसाचा घे ना. मग या बाया म्हणतात आमचे पैसे कुठे गेले. बहुतेक हा संभ्रम आहेच मनात की आमच्यापासून केलेले पैसे जर तुम्ही काय केलं, रोज दुसऱ्याचंच नाव घेतलं नाश्ता करता, आमचं नाव तुम्ही कुठंच नाही घेतलं, मग गेले कुठे पैसे, ते माझ्या खिशात आहेत. तसं काही नाही. पण आपण ज्या पंक्ती घेतल्या त्या पंक्तीचे पैसे ठरवले होते एवढे आपला एक अंदाज होता. आपला अंदाज कसा होता, येतील 700-800 लोक येतील, याच्यापेक्षा जास्त लोक काही येणार नाही. गावातले 400-500 200 लोक बाहेरचे, आटपला कार्यक्रम. मग त्या 700-800 लोकांना जेवण्याकरता किती पैसे पाहिजेत, 25,000 पाहिजेत. मग आम्ही घेतले 25,000 700-800 लोकांच्या दृष्टीने. मग 700-800 लोकांच्या दृष्टीने घेतले. मग इकडे मग ते प्रचार झाला. प्रचार झाल्यानंतर कळलं की आता आपल्याला 25,000 झपत नाही. त्यामध्ये 25,000 5,000 आचार्याचे गेले, उरले किती 20. 20त काय होते आपलं एवढं किराणा आहे, आटा आहे, ह्या सर्व गोष्टी 20,000 कसं काय बजेट बसणार. मग काय करावं तर या लाडक्या बहिणीची जे काही पैसे झाले होते जवळजवळ त्यांनी 40,000 रुपये आपल्याला दिले. आणि मग ते सर्वच्या सर्व जो खर्च आहे तो अन्नदानात टाकला. त्यामुळे त्या अन्नदानाला संपुष्टी लागली, काहीतरी त्यामध्ये जमलं ते. मग म्हणून हे सांगणं गरजेचं आहे बरं, नाही तर तुम्ही म्हणा पैसे कुठं गेले. म्हणून मी सांगून राहिलो याकरता हे सर्वच्या सर्व पैसे त्या ठिकाणी म्हणजे तुमचंही त्यामध्ये त्या अन्नदानामध्ये योगदान लागलं. मग काय त्या ठिकाणी 25ची आता काही लोकांनी 25, काही लोकांनी 30, काहींनी 40 सुद्धा दिले, 40,000 रुपये सुद्धा दिले. मग त्यामध्ये गोड पदार्थ आहे, 40 कोण्या दिवशी गोड पदार्थ. आमचे गुरुजी म्हणत रोजच गोड पदार्थ करा. रोज गोड पदार्थ केला तर आपल्याला काय पुरल. आणि मग असं कोणी मधात येत नाही ना, 7 दिवसात असं कोणी आलंच नाही, हा गोड पदार्थ आमच्याकडून पंक्तीत, असं कोणी म्हणण्याकरता आलं नाही. म्हटलं काही गरज नाही गोड पंक्तीची, जे आहे ते आनंदानं जेवा, प्रसाद आहे तो भगवंताचा. मग तरीही त्यामध्ये बुंदी झालीच, बर्फी झालीच, त्यानंतर अजून काय झालं, शेव झालेच. हे सर्व सकाळच्या पंक्तीतही महाराज सकाळच्या पंक्तीचा अंदाज फक्त आम्ही 200 लोकांचा दिला होता. ज्ञानेश्वरी पारायणात 100 बायान 100 आम्ही कार्यकर्ते, आटोपला कार्यक्रम. पण त्याचा कार्यक्रम सुद्धा 800 ते 1000 गेला. त्यानं म्हटलं असल फालतू घेतली पंगत. पण तसं काहीच नाही. त्यांनी इतकं मन मुक्त हस्ताने सर्व केलं. ते कोणी विचारण्याकरता सुद्धा आलं नाही. महाराज का तुम्ही तो 200ची म्हटली होती, 1000 आकडा चालला, आता काय करावं, आता काय तुमच्या घरचे गवंता. पण असं कोणीच म्हणण्याकरता आलं. सर्व उदार अंतकरणाने महाराज ज्ञानेश्वरीची फक्त 100 लोकांची इच्छा होती. मला तर वाटत होतं की आम्ही बाबांना सांगितलं की आमच्या गावामध्ये सप्ताह आहे, पण बसण्याकरता कोणीच नाही, तुम्हाला एकट्याला वाचावं लागेल. बाबांनी होकार दिला. आणि मग 100 लोक बाया जुळवण्यात, आता माणसं तर बसतच नाही, ते मुक्त झालेले आहेत, त्यांना ज्ञानेश्वरी वगैरे वाचण्याची काही गरज नाही. मग त्यामुळे ते काही येत नाहीत. मग आहेत ह्याच परमार्थ करावं कोण पहिला भागवतात बाया, मौतीत बाया, लग्नात, यष्टीत अर्धे तिकीट फुकट पासून, घर चालवाव पायीनं, घर फोडाव असे. पण मग सर्व महिला मंडळी एवढ्या संख्येनं बसले की अपेक्षाच नव्हती की 300वर आकडा जाईल म्हणून. आम्ही ज्ञानेश्वरी बोलावले पहिल्यांदा. मग आणाव कुठं ज्ञानेश्वरी म्हणून आमचे वैभव महाराज आहेत, हेही म्हणून म्हटलं ते वैभव आहेत सप्त्याचं. त्यानंतर आमचे रोहन महाराज आहेत, यांनी काय केलं, यांनी त्या पनवेलची महिला भजन मंडळ आहे, त्यांना सांगितलं की अशा प्रकारचा कार्यक्रम आहे, तुमच्याकडून एका बाईकडून एक ज्ञानेश्वरी पाहिजे. त्यांचा ग्रुप आहे 100 बाईचा भजनी मंडळ.
मग त्यांनी एका एका बाईने कोणी 2 कोणी 1 160 ज्ञानेश्वरी आपल्याला या ठिकाणी त्यांच्याकडून प्राप्त झाल्या. मग 160 पहिल्यांदा असं ठरवलं होतं की देऊन द्यायचे 100 बाया होतील 100 बायांना 100 ज्ञानेश्वऱ्या देऊन द्या. पहिल्याच दिवशी आकडा 100च्या वरती गेला. कुणाला ज्ञानेश्वरी द्यावं. त्या बाकीचे म्हणतील आम्हाला का नाही आम्हाला का नाही. म्हणून ती ज्ञानेश्वरी आहे आणि ते परिसरामध्ये कुठेही पारायण असलं तर कामी पडते. तुम्हाला जर ज्ञानेश्वरी लागली तर तुम्ही सप्ताह झाल्यानंतर मला भेटा, मी तुमच्या ज्ञानेश्वरीची व्यवस्था करून देईन. पण आता नाही, सप्ताह झाल्यानंतर उद्या परवाच्या दिवसपासून तो उद्या थोडंसं आहेच नाही म्हटलं तरी लोट. त्यानंतर मग काय ज्ञानेश्वरीची व्यवस्था झाली. ज्ञानेश्वरी पारायण वाचक झाले. सर्व महाराज मंडळी ठरली. हे सर्वच्या सर्व ठरलं. नाश्ते ठरले. सर्व झालं. मग लागले आता या कार्यक्रमासाठी हे वैभव, टाळकऱ्यांचं वैभव, महाराज मंडळीचं वैभव. आणि म्हटलं आपली तरी एवढी काही ओळख नाही कोणाला. कोण ओळखते हो आपल्याला. महाराज सामान्य माणसाला आपलं काय कीर्तन नाही, प्रवचन नाही येत, काही येत नाही, कोण ओळखणार. मग सतीश महाराज आमचे या सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल या कार्य करतात आमच्या सतीश महाराजांचं. सप्ताहापासून त्यांना तळमळ. सप्ताह मोठा झाला पाहिजे, सप्त्याचं टाळकरी वैभव असले पाहिजेत. सप्त्यामध्ये टाळकरी हेच सप्त्याचं वैभव आहे. महाराज म्हटलं आमच्याकडे टाळकरी नाहीत, परिसरातले टाळकरी कोण येते कोण नाही येत. लोक दिंडीच्या हौशी आहेत, कीर्तनामध्ये उभं राहू शकत नाहीत. काय करावं त्यांची फार तळमळ. त्यांनी बरेच लोक जुळवले, बरेच टाळकरी त्यांनी जुळवले. त्यानंतर आमची हनुमत खेडची मंडळी आली. काय नाव आहे महाराजांचं. गोपाल महाराज आमचा प्रज्वल आहे. त्या प्रज्वलच्या ओळखीचे कुणी दादा आहेत, त्यांच्या माध्यमातून. आता मला तर काही तिथलं कोणी ओळखीचं नव्हतं. रोज त्यांनी 15 ते 20 वार टाळकरी या ठिकाणी आणले. त्यानंतर आमच्या पिंपरीचे काही टाळकरी आले. पिंपरी, करसगाव, शिरसगाव या भागातून काही टाळकरी आले. काही टाळकरी इथलेच टाळकरी, काही महाराज मंडळी या ठिकाणी आलेली आहे. त्यामध्ये आमचे सोपान महाराज आहेत, मंगेश महाराज आहेत, त्यानंतर आमचे मोहन महाराज आहेत, गोपाल महाराज आहेत. ही सर्व मंडळी आहे. त्यानंतर अनूप महाराज आहेत. आता त्यानंतर आमचे इकडे गोपाल महाराज आहेत. हे सर्व मंडळी. आमचा कार्तिक महाराज आहेत. सर्व मंडळी या ठिकाणी आली आणि टाळकऱ्याचं सुद्धा वैभव प्राप्त झालं. त्यांचेही करता एक वेळा टाळ्यावर. हे एवढं मोठं, कारण कीर्तनकर किती मोठे आले असतील, त्यांनी जर 2 आणि 4 टाळकरी पाहिलं तर काय झालं असतं. आपल्या सप्त्याची सर्व थू झाली असती. अशा प्रकारे पण मग हे सर्व वैभव आपल्याला टाळकऱ्यांचं वैभव प्राप्त झालं. यांच्याही पाठीमागे तुम्हा सर्वांचा एक प्रकारचा चांगला हेतू आहेच आहे. हे सर्व मंडळी या ठिकाणी प्राप्त झाली. त्यानंतर मग उरला प्रश्न साऊंडचा. त्याचं सौजन्य अजूनही आलेलं नाही. अजूनही कुणाची इच्छा असेल या मंडळीमध्ये तर आम्ही स्वीकारायला तयार आहोत. आता तो त्याला काळजी पडली असेल, आपलं सौजन्यच नाही म्हणजे आपल्याला तसंच घरी जावं लागते. मग साऊंड कोणाचा सांगायचा, साऊंड कोणाचा, कुणाचं नाव सांगितलं. तुमचा त्याला काय अनुभव आहे का एवढा मोठा सप्ताह करा असंही आम्हाला काही म्हटलं. पण आम्ही म्हटलं नाही. त्यानं पहिल्या वर्षापासून आम्हाला साथ दिली. पहिल्या वर्षी अगदी महाराज गेल्या सप्ताह चालू केला आणि सप्ताह चालू केल्यानंतर फक्त 1000 7 दिवस त्या ठिकाणी व्यवस्था केली होती. कोण करतो, सेवावृत्ती आहे. म्हटलं आम्ही पहिल्या वर्षापासून त्याला सांगितलं आता तूच आम्हाला आमचा तारणहार खऱ्या अर्थाने तूच आहेस. मग पण त्यालाही काळजी वाटत होती. सांगतात की नाही सांगत, मोठा आहे म्हणतात. मग त्यांना आमच्या अनिकेत भाऊ आहेत, त्यानंतर अखिल भाऊ आहेत. यांनी सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी साऊंडची व्यवस्था केली. हे स्पीकर आपल्या मंडपात नसतात, ते हिंदी सायडर लोकांच्या मंडपामध्ये राहतात मोठमोठे. हे त्यांनी वेळेवर हे बोलावलं, पण ते काहीतरी गाडी त्यामुळे त्यांनी कुणाची तरी तात्पुरते आणले. पण त्यांनी ती व्यवस्था स्वतंत्र नवीनची व्यवस्था केली होती. त्याचे करता आणि सुंदर कोण्या दिवशी कोणताच त्रास नाही. सर्व आलेली मंडळी खुश होऊन गेली. त्यांच्याही करता एक वेळा टाळ्या वाजवा. त्यानंतर आता हे मंडपातलं सर्व ठरलं. आता राहिलं मंडपाच्या बाहेरचं. मंडपाच्या बाहेरचं म्हटल्यानंतर मग स्वयंपाकाची व्यवस्था. स्वयंपाकाच्या व्यवस्थेमध्ये स्वयंपाक सेवाधारी, वाळण मंडळ. ते काय विकत आणायचं का,
कोण करेल एवढी मोठी रोज वाढण्याची व्यवस्था? तर महाराज काही मंडळी त्यांनी स्वयंपाकाचा भार आपल्या खांद्यावर घेतला आणि संपूर्ण 7ही दिवसपर्यंत या ठिकाणी सर्व चोख अशा प्रकारे तिकडली. मला तिकडे जाण्याचं काम कोण्या दिवशी पडलं नाही. त्यानंतरही वाढणारं जे मंडळ आहे ते काही बाहेर गावून आलेलं नाही. सर्वच्या सर्व गावातले तरुण पुरं महाराज यांनी या ठिकाणी कशाचीच कमतरता अगदी शेवटच्या पंक्तीपर्यंत सर्वजण वाढणारे होते. अजिबात कोण्याच गोष्टीची कमतरता पडली नाही आणि कोणाला असं म्हणावं लागलं नाही बकेट घे की पोळीचं घे. महाराज आम्हाला रात्री सांगत होते जेवणारे लोक की महाराज पोळी सरायच्या अगोदर पोळी तयार होती. एवढं खास नियोजन सर्व त्यांनी केलं. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आता मी कोणा एकाचं नाव घेणार नाही कारण कोणी म्हणेल की मग तोच आला काय समोर, असं नाही. मग सर्वजण गावातले जेवढी काही तरुण मंडळी आहेत, आम्ही तर ठरवलं होतं महिला मंडळीने सुद्धा वाढावं, पण कामच पडलं नाही. पोरच पुढे करायचे म्हणजे सेवा वृत्ती त्यांच्या ठिकाणी. ती बाहेर गावच्या माणसाला सुद्धा बकेट उचलू दिली नाही. काही बाहेर गावची मंडळी आली का आम्हाला काही वाळता येईल काय, म्हटलं वा तुम्ही तिकडे गेले तर वाळा की. पण ते मला नंतर सांगायला आले तुमच्या गावातले पोरं आम्हाला वाळूच देत नाहीत बा, सेवाच करू देत नाही. ते इतके कटिबद्ध महाराज. ती महत्वाचं जबाबदारी जी होती ती होती. नाहीतर मग काय हो तुमच्या गावाची पंगत, पोळी येते तर भाजी येत नाही, पाणी येते तर मीठ येत नाही, अशा प्रकारचं कोण्याही दिवशी झालं नाही. अगदी चोख अगदी व्यवस्थित सर्वच्या सर्व नियोजन त्या ठिकाणी स्वयंपाकाचं पार पडलं. आजपर्यंत जसं केलं तसं आजही ते करणारच आहेत, यामध्ये तीळ मात्र संशय नाही. हे सर्व त्याही मंडळींना या ठिकाणाहून मी धन्यवाद देतो. अशा प्रकारे सर्व तुमच्या सर्वांच्या समस्त ग्रामस्थांच्या पंचक्रोशीच्या आणि मग याकरता एक त्यावर समिती नेमली. त्या समितीमध्ये 7 जण नेमले. त्या समितीची सर्वांच्या सहकार्यातून हा या ठिकाणी इथपर्यंत कार्यक्रम पार पडलेला आहे. महाराज हे सर्व महाराजांच्या कृपेचं काय आहे वैभव आहे. त्याशिवाय एवढंसं आपलं गाव किती महाराज. आम्ही मधात सप्ते करतो तर त्या ठिकाणी ऐकायला नसतात लोक मधातल्या कार्यक्रमामध्ये, पण इथं सकाळच्या गुलाबी थंडीत 300 लोक होते नाही का. रामधुनीमध्ये किती लोक. आम्ही अपेक्षा केली होती. आमच्या एका कार्यकर्त्यानं सुचवलं की नाही आम्हाला काय करायचं आहे रामधून सकाळची काहीतरी पाहिजे रामधून. म्हटलं का नसतात या टाळकरीच्या पाठीमागं. ते बिचारे येतात सकाळी 4 वाजतापासून काकडा अजून हा एक लोट नाही करावंच लागते. अरे येईन कोण त्याच्यात म्हणे आपणच 2-4 जण फिरत जाऊ गावात बरं वाटते. पण 2-4 जण काय महाराज रोज 250 ते 300 लोक रामधुनी करता आले. केवढं मोठं वैभव आहे. सकाळची थंडी काही सामान्य थंडी नाही, 2 रजईची थंडी आहे, गुलाबी थंडी. त्या रजईतून बाहेर निघण्याची इच्छा होत नाही आम्हाला. पण त्या एवढ्या मोठ्या थंडीत एवढ्या मोठ्या संख्येनं बाप रे बाप हे कमालच आहे महाराज. काय आहे त्या दिवशी महाराज आले. महाराज पहिल्या दिवशी कलश यात्रा केली. कलश यात्रेला असं वाटलं एवढ्या बाया येतील काय, पण रस्ता अपुरा पडत होता. एवढी मोठी संख्या. त्याच दिवशी कळलं की आपण सफल झालो. आजी संसार सुलभ सुफळ झाला की माई. असंही म्हणायला काय हरकत नाही. हा संसारच आहे ना एक प्रकारचा. आता त्या ठिकाणी माऊलींचा संसार दुसरा आहे, पण मी या ठिकाणी हाही एक संसारच म्हणतो अश्विन महाराज. त्यानंतर काय हे सर्व त्यानंतर महाराज आले. महाराजांचं स्वागत करू बा 2-4 जण जाऊ टाळकरी आणि गावातून महाराजांचं निवासस्थानावर त्या दिवशी गर्दी एवढी मोठी झाली की महाराज 1 लाख रुपये देऊन एवढी दिंडी भेटत नाही का. 1 लाख रुपये जरी देतो म्हटलं एवढे टाळकरीन एवढे काय सर्वच्या सर्व काय आहे हे महाराज. सर्व भगवंताची ज्ञानोबारायांची महाराजांची सर्व कृपा आहे आणि या कृपेमुळे तया फळाची महान दीप पातली प्रभू. अशा प्रकारे सर्व प्राप्त झालं. आता यामध्ये आणखी तुम्हाला सुचवा काय राहिलं यातलं. हा नाही ते तर सांगूच. आता यापैकी काय माझं अनावधानाने काही सुटलं असेल तर हा चहा पाण्याची व्यवस्था 3 टाईम म्हणत आमचे गुरुजी. म्हटलं काय नसतं आकात करतात 3 टाईमाचा. नाही द्यास लागते चहा. नाही चहाच द्या लागते. काय करावं मग सकाळचा चहा झाला, त्यानंतर नाश्त्यासोबत चहा झाला, त्यानंतर संध्याकाळी चहा झाला. तो कोण दिला
हां नाश्त्यावाले हां ते एक नाव राहिलं. महिला मंडळींनी नाश्त्याकरता पैसे दिले पण त्यांचे पैसे आपण कशामध्ये टाकले? कशामध्ये बोला ना? अन्नदानामध्ये टाकले. मग आता नाश्ता कोण दिला हा प्रश्न आपल्या समोर येईल. तर आपल्याच गावातले गजानन भाऊ तायडे यांनी सांगितलं की मी 7ही दिवसाचा नाश्ता देतो. तुम्हाला किती 500 लोकांनी जरी रोज नाश्ता केला तरी सुद्धा आम्ही 500 लोकांचा मी एकटा नाश्ता देऊ शकतो. 7ही दिवस माझ्याकडे द्या. ठीक आहे. त्यामध्ये 5 दिवस आम्ही त्यांना दिले आणि 2 एक परतवड्याचा आणि एक कवठ्याचा असे 2 नाश्ते या ठिकाणी 7ही दिवसाची नाश्त्याची व्यवस्था आहे. आजची कुणं केली? आजची समितीनं केली. अशा प्रकारे आजही नाश्त्याची व्यवस्था झाली. आता तुम्ही बाहेरचे म्हणतील आम्हाला नाही बोलावलं बा तुम्हीच खाल्लं काय? महाराज लोकांसाठी होता. हे जे सर्व नाश्ते हे सर्व 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 गोष्टी या ठिकाणी संपन्न झाल्या. अशा प्रकारे इथपर्यंत हा कार्यक्रम झाला. त्यामध्ये माझं असं काहीच नाही. जे काही आहे ते भगवंताची कृपा आहे. मी माझ्या तोंडात एकच होतं की देव बरोबर आपण काही आपल्या लग्नाची तयारी करत नाही. म्हणून मग त्याचं आहे सर्व त्याच्या भक्ताचा कार्यक्रम आहे. आता आपल्याला त्याची गरजच नाही बाकीच्या म्हणून त्याचं तो बरोबर करून घेते आणि इथपर्यंत तरी बरोबर सर्वच्या सर्व पार पडलं. आता काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर त्या दिवशी काय कशाचा उच्चार करावा? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोडे, केले देवे गोडे, केले देवे गोडे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोडे, केले देवे गोडे, केले देवे गोडे. भगवंताने जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्या चरित्राचा उच्चार करावा अशा प्रकारचा एक दंडक आहे. म्हणून आपण 10 मिनिटामध्ये फक्त आपण भगवंताचं चरित्र पाहणार. भगवंताचा जन्म कुठे झाला? कृष्ण गोकुळी जन्मला. हा जागा सुद्धा आपल्याला हा तिथे सुटलं म्हणून तर म्हटलं काहीतरी सांगा काय राहिलं. कालची दिंडी दिंडी सुंदर सुंदर अशा प्रकारचं दिंडीचं वैभव आपल्याला प्राप्त. त्यानंतर ही जागा उपलब्ध गावामध्ये अशी कोणती जागा आहे? शेतांमध्ये सर्वांच्या पराठी आहे, तूर आहे, कोण करेल? म्हणून हा जो लेआउटवाले आहेत काय नाव आहे त्यांचं? अग्रवाल. त्यांनी सांगितलं की माझी काहीच हरकत नाही, तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम करू शकता. मागच्याही वर्षी या ठिकाणी असाच एक प्रकारचा कार्यक्रम महानुभाव पंथाचा झाला होता. आपल्याला सर्वांच्या स्मरणात आहे. तोही कार्यक्रम याच ठिकाणी झाला होता. त्यांच्याही करता जागा उपलब्ध केली आणि आपल्याला सुद्धा कोणत्याच प्रकारची अट न टाकता हे करणं म्हणजे काय सोपं आहे का? त्यांचं सर्व नुकसान आहे. ते रोड फोडणं, गोटे उचलणं नाही का. त्यांनी रोड जे टाकले होते ते दगड उचलावे लागले काय यामध्ये करायला म्हणजे त्याची नासधूस झालीच झाली. पण त्यांनी त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही झालं. त्यांच्याही करता एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा. अशा प्रकारे त्यानंतर मग भगवंताचा जो जन्म आहे भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्मले. गोकुळातून भगवान परमात्मा मथुरेमध्ये भगवंताचा जन्म झाला आणि भगवान परमात्मा गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी थोडे मोठे मोठे व्हायला लागले. मोठे मोठे होत असताना त्या ठिकाणी रांगायला लागले. रांग तरंगणी चोरीत लोणी धावूनी धरती गौडणी. अशा प्रकारे भगवान रांगता मग भगवान चालायला लागले. चालता मग छोटे छोटे लहान लहान अशा प्रकारचे गोपाळ भगवंतांनी जमवले आणि जमवल्यानंतर त्यांना सांगितलं गळ्या आपल्याला काय करायची आहे? चोरी करायची आहे. ते सर्व त्यांनी सांगितलं का चोरी करायची? म्हणजे तुम्ही असे अगरबत्ती छाप झालेले आहे. चांगलं कसं असलं पाहिजे माणसानं? बंद सतीश महाराज सारखं असलं पाहिजे. मग असं काहीतरी करा ना तुम्ही. मग ते म्हणाल देवा माझी सर्व आहे घरी पण ते आमचं आम्हाला भेटत नाही. मग त्याचं काय त्याकरता आपलं आपल्याला भेटत नाही तर मग काय केली पाहिजे? चोरी केली पाहिजे. मग भगवंत सर्व गोपाळांना सांगितलं चोरी करा. ते सर्व गोपाळ घाबरले. आता फार विस्ताराचं चरित्र आहे त्या चोरीच्या मागं रहस्य आहे. पण मला काय आता ते त्यामध्ये जायचंच नाही. मग काय भगवंत चोरी करायला लागले. चोरी कोण्या घरी करतात? भगवान परमात्मा घर पाहुनी एकांताचे नवविधा नवनीताचे एका अशा ठिकाणी भगवान. आणि कशाची चोरी करतात व भगवान परमात्मा? चित्ताची चोरी करतात. हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. अशा प्रकारे भगवान चोरी करत असताना त्या गवळणी यशोदेला गारहाणे सांगण्याकरता यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे जावे की जावे, गोकुळे
राहावे की जावे पुढे राहावे का जावे अशा प्रकारे त्या गवळणी यशोदेला सांगायला लागल्या ग आवरी आवरी आपला हरी आवर बाई तुझ्या मुलाला आवर घाल याला आवर घाल काहीतरी कर कुणी वेगवेगळ्या गवळणी वेगवेगळ्या प्रकारच्या भगवंताच्या लीला त्या यशोदे मातेला सांगण्याकरता जायच्या पहिली आली धावूनी याने ग बाई काय केली करणे पतीची दाढी माझी विनी दोहीशी गाठ पाडूनी गाठ काही केल्या सुटे ना यशोदे बाड तुझा अगं याने काय केलं आम्ही झोपलो असताना घरामध्ये आला कुठून आला माहीतच नाही झोपलो असताना त्यांची दाढी होती आणि माझी वेणी होती त्यांची गाठ पळून दिली महाराज सकाळी मी उठली आणि त्यांच्या दाढीला पडला झटका ते म्हणतात तो म्हणतो मत्त होऊन या माथली धांगडी अशा प्रकारे तो मग काय शेवटी सर्व गावातून सरगत काढली कालच्या दिंडीसारखी आणि भगवंताने त्या गाठीकडे पाहिलं आणि काही कृपा कटाक्ष अवलोक केले अशा प्रकारे वेगवेगळे चरित्र भगवंताने केले शेवटी यशोदेला सांगण्याकरता गेल्या यशोदेने भगवंताला सांगितलं कृष्णा आता तरी बाबा खोळ्या करू नको रे खोळ्या करू नको बाबा कृष्णा खोळ्या दे टाकूनी पण भगवान काही केल्या खोळ्या टाकत नव्हता शेवटी मग योजना आखली की आता याला गावामध्ये ठेवायचं नाही कुठे पाठवायचं त्याला या ठिकाणी गायी चारण्याकरता भगवंताला गायी आणि गोपाळ घेऊन यमुनेच्या तीरावर त्या ठिकाणी पाठवण्यात आलं गायी गोपाळ सवंगडी म्हणा घेऊन या जाय खेळी नंदाचा मग त्या ठिकाणी भगवान जाऊ लागले जात असताना भगवंताचा वेश कसा आहे खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी गोधनेचा रितो सावळा जगजेटी अशा प्रकारे भगवंताने वेश धारण केला एका हातामध्ये काठी आहे दुसऱ्या हातामध्ये कांद्यावर अशा प्रकारे घोंगडी घेतलेली आहे आणि मग त्या गोपाळांच्या सोबत भगवान परमात्मा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा त्या ठिकाणी करतो
खेळ मातीला यमुनेच्या तीरी आई गोपाळ आई गोपाळ आई गोपाळ सवंगडे म्हणा आई गोपाळ सवंगडे म्हणा आई गोपाळ सवंगडे म्हणा गाई गोपाळ सवंगडे म्हणा गाई गोपाळ सवंगडे म्हणा. एवढेच लोक बाहेर आहेत म्हणते याचं जेवाचं कसं म्हणून लवकर अटपा. पण हे सांगणं गरजेचं आहे. एवढं सांगणं सप्ताह कसं झालं बाकीच्यांना माहीत पडलं पाहिजे ना हे कसं झालं. तर मी अटपवतो 10 मिनिटात सर्वच्या सर्व असं करतो. श्याम नाही वाटते. आणि मग काय हे सर्व भगवान परमात्मा त्या ठिकाणी सर्व गोपाळांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात. खेळ खेळल्यानंतर भुका लागल्यानंतर खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. आता लय झालं बा तुमचं सांगणं लय बंद करा आता भुका लागल्या. आम्ही नाश्ता न करता आलो महाप्रसाद असल्यामुळे आटपा तुमचं. मग ठीक आहे बा आटपलं. मग काय सर्व गोपाळ भगवंतांनी सांगितलं सर्वांना शिदोऱ्या सोडल्या. सर्वांनी शिदोऱ्या सोडल्या. भगवान म्हणाले माझे आहे तैसे पहे नाही तरी घरा. गोपाळाने तुकोबार आहे ज्ञानोबार आहे होते तुका ते म्हणतात तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. बरं मग भगवंतांनी सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. सर्वांना गोल असं कमळाकार बसवलं. भगवान परमात्मा मध्ये उभे आहेत. हातावर लिंबू मिरची डाळिंबाचे दाणे अशा प्रकारे सर्व घेतलं. भागवतकार वर्णन करतात बिभ्रदविनू जठरपटयो शृंगवेत्रेश वामय पानो मसृल कौलम तत्फलांगिलेशो तिष्ठन्मध्ये स्वपरिसृतैर हासयन् नर्वमेस्मै स्वर्गे लोके विंशति भुजे यज्ञ भोगवा. गोपाळ कृष्ण भगवान गुरुवारी वैकुंठवासी रामभाऊ महाराज